का म्हणावा बाबा यांना, असा काम आहे यांचा. बकऱ्या काढाजी म्हटले तर हे बकरी बांधलाच नाही. सगळीकडे ना मलाच पाहावं लागते. एखाद काम सांगितलं तो पण धड नाही करत. आता हे इकडे का करते बाबा? चाय बनवलं का नाही तर माहित नाही. हे कोणता इकडे का करून राहिली? चाय बनव म्हणलं ना तुला. नाही झाला का चहा? का चहा नाही झाला का म्हणता? एक काम सांगितले तुम्हाला, कोटोलीमधून शेळ्या काढून थोड्याशा बांधा म्हणून. बांधलो तरी बांधू नाही दिलो. झाडझुडही करून झाली, अजून का करून देऊ? फक्त आता ते फेकायचं आहे बाबा तिकडे खातावर नेऊन डुंगा. हा हा हा, मस्त शेळ्या बांधल्या तुम्ही. नाही हे बकरी तर इथंच आहे. अरे या बकरीला इथं बांधलं होतं ना, हे कशी सुटली बाबा? लक्षच नसेल तुमच्या, बांधलेच नसाल. कशी कशी सुटेल सांगा का? अरे बाबा बांधलो होतो ना. हो बांधलो होतो म्हणतं. कोणतं तुझ्या? जा बरं चहा बनव, मी बांधतो ते शेळी. राहू द्या मीच बांधतो. राहू द्या मीच बांधतो. आणि चहा ठेवला आहे गॅसवर, शिजत आहे. अजून बांधाल ना, अजून सुटेल ते. हो या बकरीची रस्सीच नाही आहे ना. मी म्हणतच होतो ना रस्सी बांधली होती म्हणून. तोडून ते इकडे आली आणि फालतू मध्ये मलाच म्हणते तू. हो बापा, आणा बरं रस्सी, आणा बरं तिकडून. कुंता का करते? अरे ललिता ताई तुम्ही कुठे चालल्या ताई सकाळी सकाळी? कुठं नाही बापा, तुझ्याकडे चालली होती. या ना तर मग. काही पैसे बिशे तर मागायला नाही आले बापा. हा घ्या, हिला पकडा बरं, न्या बांधा बरं. हो नेतो. बापा ललिता वहिनी तिकडेच उभे आहे ना, या ना इकडे. आतमध्ये बसा. नाही थोडंसंच काम आहे. सोड ना बापा, कोणता सोड, त्या बकरीला सोड, मी नेतो ना. जा तिकडे ललिता वहिनीकडे जा. हो पैशासाठी आल्या ना? पैशासाठी नाही, पैशासाठी आल्या असतील म्हणतो मी तर. काय झालं कोणता? काही नाही. बापा चला ना ताई, आतमध्ये चला ना. चहा ठेवलाय गॅसवर, चहा प्याल. नाही हो कुंता, चहा वगैरे नाही पेत, आताच चहा झाला. कोणता कोणाकडे बांधू या शेळीला? हो जिथं दररोज बांधता तिथंच बांधा ना. तेथून हे पोंगा काढते ना. कट बापा, चांगला मजबूत बांधा, नाही काढत पोंगा पांगा. चांगला आहे कुंता, मस्त शेळ्या बांधून देतात आयता. हो करतात वगैरे म्हणा, पण सांगावं लागते. त्या घरी तर बापा सांगूनही नाही ऐकत. नाही तसे कामात गिरा आले तर करतात एक अर्धा काम. आता झाडझूड करून ठेवलाय, आता डुंगा नेऊन फेकायचा आहे खातावर. तुमच्या चहा पाणी होऊन गेला? हो लवकर उठली आज थोडीशी. सोमवार दिवस आहे म्हटली, सारवा गिरवा लागते. कोणता लसण आहे का थोडाशी? लसण असेल तर दे बरं. हट बाई, अशा तर मागायला नाही. आणि आता आहे नाही घरी लसण तर मागायला आल्या. कालच आईला सांगून ठेवली होती, गावात येईल म्हणलं लसण अद्रकवाला तर घेऊन ठेवाल म्हणून. आलाच नाही खरं. कशासाठी लसण पाहिजेत का? हो कोणता, आता आज सोमवार बाजार, आता भाजीपाला संपला. आता काहीच नव्हता भाजीला तर म्हटली आता सोयाबीनच्या वड्याचीच बनवते भाजी. हो बापा, आता सोमवार आहे, आज बाजार आहे, भाजीपाला तर संपून जाते. आमच्या घरी आहेत आता 2 वांगे, पाहतो मी डाळ वांगात बनवून टाकते. आता सोयाबीनची वडीची भाजी म्हणला तर लसण अद्रकचा पेस्ट पाहिजेच. नाही तर का मसाल्याशिवाय कुठं चवी देते का? आणि आमच्या घरचे तर मोठे चिमण चाके आहेत, त्यांना भाजी चांगली पाहिजे. आता कोणाच्या घरी जाऊ बापा मागायला? सूर्यकांताला विचारली तर तेही नाही आहे म्हणत होती. शांतताईच्या घरी जाऊन बघा ना, त्यांच्या घरी असेल लसण. हो आता त्यांच्याच घरी जावं लागेल. मला तर वाटलं ललिता सकाळी सकाळी आली तर पैसे बिशे मागायला चालली असेल म्हणली. कोणता गेल्या का बहिणी गेल्या? हो गेल्या. अरे तर चला काऊन नाही म्हणली? चाय पिऊन गेल्या असत्या ना. हो नाही, त्या घाईमध्ये होत्या, त्यांना लसण पाहिजेत होती, लसणासाठी आल्या होत्या त्या. दिली का मग? कुठं बाबा, आपल्या घरी लसण नाही आहे ना. आता आज बाजाराचा दिवस आहे, संपला सगळं भाजीपाला. फक्त 2 वांगे आहेत, 5 मिरची आहेत ना, 1 टमाटर आहे. आता मस्त डाळ वांगात बनवतो त्यांच्या. बनव पण पहिले चहा तर दे. हे देवा, चहा आटला का आता? चला. शांता बाबूरावच्या घरची बाई आली होती ना? हो आली होती. काय म्हणत होती का? अहो काही नाही, लसण मागायसाठी आली होती. आता 2च गाठी होत्या तर दिली मग 1 गाठ. आता मी कशाची भाजी बनवतो काही समजून नाही राहिलं बापा. अहो आता पोट काय म्हणते तुमच्या? पोट ना रात्रीचा आराम झाला. का सडवले बाबा तुम्ही? पादू सगळं नाश करून टाकलं. असं जवळ राहायची हिंमत नव्हती होत. ते कुंता ना रमेश जावई आले होते बिचारे तुम्हाला पाहायसाठी, तर थांबू नाही शकले. बस 5 मिनिट थांबले आणि गेले मागच्या मागे. का करू तर माझ्या हातची गोष्ट आहे का? आता गॅसेस खुलली नसती तर मेलो नसतो का, अजून पोट फुगला असता. हो ना, पहा ते डॉक्टर साहेबाचे 150 रुपये द्यायचे राहिले, थोडं नेऊन द्याल बरं आता. हो नेऊन देतो ना. हो तर मग मी काय म्हणते, आता भाजीला काही आहे नाही, टमाटर मिरच्याच आहेत,
तर ते भाजी भुरका बनवली होती लाखोरीच्या भाजीच्या. हं, बनवू का मग? अरे हो, बनव ना, मस्त लागते ना, तोच तर चांगला आहे. हो बनवते, कुकसार भाजीच बनवते. मग आज तर बाजारच आहे. आणि शांता, एकच वेळ जेवण करीन मी, एकच वेळचा स्वयंपाक करशील माझ्या? काऊन? पोट तर आराम झाला म्हणते ना. अरे ते आज कार्यक्रम नाही आहे का? आजची 3 तारीख आहे ना. हो आज आहे 3 मार्च आहे. तर मग हो तर कशाचा कार्यक्रम आहे? अरे त्या माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे ना. मागे पत्रिका नाही आणून दिलं होतं का घरी? ओ तेच तर ना, रघुनाथ भाऊ. हो हो, रघुनाथच्या मुलीचं लग्न आहे. अहो तर कुंताच्याही घरी पत्रिका असेल ना. ते कुंताची मुलगी मोठी पिंकी, तिचीच तर मैत्रीण हो ना. हो हो, म्हणत होता वगैरे त्याच्या घरी पत्रिका देतो म्हणून. आता विचारलं नाही. हो तर मी विचारून घ्या म्हणतो, दोघेही जण सोबत चालले जाल, मग यायलाही बरं होते. हो, आता ते डॉक्टर साहेबाचे पैसे नेऊन देतो आणि येता येता विचारतो. सायंकाळचं लग्न आहे का सकाळचं आहे? सायंकाळच्याच आहे, 6 वाजेचा आहे. त्यांच्या जातीमध्ये ना वेळेवर लग्न लावतात. हां बरोबर आहे, ते कोवडी होत ना. हो बाबा, कोवडीमध्ये तर ना वेळेचा मोठा महत्त्व राहते. 5 मिनिट काही 1 मिनिट इकडे तिकडे नाही होऊ देत, वेळेवर लग्न लावतात. अहो पण त्यांनी लवकर लग्न नाही केलं का? ते पिंकीची असतं बरोबरीची आहे त्यांची मुलगी, आता 20 वर्षाची असेल. आता मीडाला चांगला जावई, सर्व्हिसवर आहे ना, मास्तर आहे, शाळेत शिकवते, तर देऊन टाकलं. हो तोही बरोबर आहे म्हणा. त्याला 3 मुलीच आहेत ना. आता म्हणलं नसेल एक एक उरकू दे बापा. नाही पण त्यांच्या 3ही मुली ना सुंदर आहेत. आहेत का तर तुझ्याजवळ 150 रुपये चिल्लर आहे? नाही ना बाबा, माझ्याजवळ कुठले 150 रुपये चिल्लर. रात्री 150 रुपये चिल्लर राहिली असते तर दिली नसती का? बापा बापा, का झाला तुला हसायला? हसून राहिली ना चिल्लर म्हणलं तर? हो नाही नाही, रात्रीची गोष्ट आठवली. कोणती गोष्ट? हो त्यांनी तुम्हाला गोळ्या दिला, तुम्ही इंजेक्शन नाही घेऊ म्हटलं तर मग त्यांनी गोळ्याच दिला तुम्हाला. आता म्हटली तुम्हाला थोडासा आराम होतपर्यंत थांबा 10-15 मिनिट. तर ते म्हणतात नाही नाही म्हणतात, आता मी निघतो म्हणतात आणि मोठ्या घाईघाईने गेले. ते जसे गेले तसे तुम्ही फटाके सोडणं चालू केले. नंतर समजलं मला की डॉक्टर साहेब काहून लवकर गेले म्हणून, नाही तर असे तर थांबतात बसतात. खूपच हसी येऊन राहिली तुला नाही? काका, अरे बाबूराव थांब, थोडा वेळ थांब, अगरबत्ती लावता हो, आताच दुकान खोललो. हो हो थांबतो ना, लावा लावा अगरबत्ती लावा. बोल बाबूराव, का पाहिजे? अरे बापा काका, काही नाही पाहिजे. अरे मला वाटलं आता दुकानात दिसलंस तर मी म्हणलो काही सामान लागत असेल, सामान घ्यायसाठी आला असेल म्हणून विचारलो. नाही नाही, त्या दिवशी नाही का ते सोयरकी बद्दल बोलला ना आपण, तर त्या मुलीवाल्यांना सांगितलं मी. मग रात्री फोन आला होता त्यांचा, तर ते म्हणाले या म्हणाले. असं का? अरे वा बढिया. हो तर मी का म्हणतो, आज मला सुट्टी आहे. आज सोमवार बाजार आहे ना, तर आज घरी जाऊ मी, तर आज चालले जाऊ म्हणतो. तसं त्यांना रात्री सांगितलं मी, उद्या जमेल तर उद्याच येतो म्हणून, तसा फोन करीन म्हणून सांगितलं. तर का म्हणता मग तुम्ही? उद्या म्हणाल तर आपला काही जमत नाही रे बा. तर ठीक आहे ना, तर आजच चालले जा नारायण सोबत. आता आम्ही दोघेच जण जाऊन का? हो तुम्ही दोघेच जण जा. का करायचं आहे? नारायणला पसंत आली मुलगी तर आम्ही का नाही म्हणणार आहोत का? नारायण, ए नारायण. काय झालं बाबा? अरे हा बाबूराव ना, एक मुलगी आहे म्हणते त्यांच्या रिश्तेदारीमध्ये. आता आज जाणे आहे म्हणते बघायसाठी. बाबूराव भाऊ, त्यांना सांगितलं ना आपल्याला काही नोकरी बिकरी आहे ना हे बा? सगळ्या बरोबर सांगितलं ना तुम्ही? हो हो, सगळं सांगितलं मी. त्यांचा काल फोन आला होता, रात्री 8 वाजले होते. या म्हणाले, मुलगी बघायला या म्हणाले. तर ठीक आहे ना, तर जाऊ मग. किती वाजे जाऊन? जाऊ ना, 11 वाजे. मी त्यांना फोन करून सांगून देतो आम्ही येत आहो म्हणून 12 वाजेपर्यंत. आपण 11 वाजे निघाला तर पोहोचून जातो 12 वाजेपर्यंत तिथं. ठीक आहे ना, तर ठीक आहे बाबूराव भाऊ. ठीक आहे, मग ये 10:30 पावणे 11 वाजेकडे घराकडेच ये मग. हो हो येतो येतो. अरे नारायण, चल ना बापा, झाला नाही का तुझ्या जेवण बिवण झालं का नाही? ते दुर्गा येऊन राहिली, 9 वाजून गेले, आता पटकन जावं लागेल. आई मी नाही येत आहो. काय म्हणतो? नाही येत? काम नाही येत? मी का एकटी तिथं मरू का? एकटीचं काम आहे का हा सगळं? वावरातून भाजीपाला आणा, बाजारात न्या, मग बाजारात बसा. तुझ्या बापाला तर दुकानच नाही सांभाळत. असे नाही म्हणत थोडा वेळ का दुकान बंद ठेवून थोडासा भाजीपाला आणू लागेन, नेऊ लागेन का? काही नाही. मी मरीन तर सगळं बांधून द्याल माझ्यासोबतच, सगळंही बांधून द्याल.
अहो आई आई ऐक तर पहिले. बापा तुई काय ऐकतं म्हणते? कधी तसंच म्हणते तू. मी नाही येत, मी नाही येत. हिला चावलं पागल कुत्र्यानं चावलं. ऐके नाही ना, काही नाही, आपलाच पोंगाडा लागते. नारायणची आई ऐक ना पहिले, तो का म्हणते का लावलं ना तिथं आपलाच. काय म्हणते? आई तो बाबूराव भाऊ आला होता, मुलगी पाहायला जाऊन म्हणत आहे. असा मुलगी पाहायला जाऊन म्हणत आहे तर उद्या नाही जाता येत? तुला तर माहित आहे ना, आज सोमवार बाजार आहे, भाजीपाला न्यावा लागते, वावरातून भाजीपाला आणावं लागते. मग म्हणता नाही आला का उद्या जाऊन म्हणून? हो, तुझ्या बापाची खेती आहे, उद्या जाऊन म्हणते. तू उद्या कामाला जाईल, आज खाली आहे तर आज जाऊन म्हणते. आपलाच विचार पाहिजे का? गरज कोणाला आहे मुलीची? आपल्याला आहे ना का त्याला आहे? असं का? म्हणजे आजच जाऊन म्हणते. तर जा बापा, मग जा. मग आधीच सांगता नाही आला का? आता सांगत होतो ना, तूच तर नाही ऐकत. आता किती वाजे जायचं आहे मग? 11 वाजे जाऊन म्हणते. आता तर 9 वाजले. तर चल ना मग वावरात चल. एखाद वजा वगैरे आणून देशील आणि मग चालला जाशील. 10 वाजे येऊन जाशील वावरातून. आई तुलाही नाही समजत. आता मी सलून मध्ये जातो ना, थोडासा फेशियल गिसेल नको करू का? असंच जाऊ पोरगी पावासाठी, कटिंग फिटिंग करतो थोडाशी. अरे हो, तो पण आहे नाही का? जा जा, तू सलून मध्ये जा. नारायणची बाबा, मी का म्हणतो, याल मग वावरामध्ये 11 वाजेकडे याल. आता आम्ही जातो दुर्गासोबत. भेंड्या, मिरच्या, वांगे, टमाटर तोडून ठेवतो. आणाल मग ते वावरातून घरी. काहून तुमच्याने येणार नाही का? असे गोष्ट करता बापा? तेवढा वजा डोक्यावर मांडून काय येऊन का? आता एक बाई अजून शिवायची करावं लागेल मला. तुम्हाला आता चल म्हणतो का? 11 वाजे या ना मग. अर्धा 1 तास दुकान बंद ठेवाल तर काही फरक नाही पडत. हो हो, येतो. चल बापा, आता वेळेवर कोणाला सांगू? रजनी आहे खाली का तर जाऊन पाहते. 12 वाजेपर्यंतच आता काम आहे. काकू झाले ना, वांगेही झाले तोडून, टमाटरही झाले, भेंड्याही झाल्या. आता मिरच्याच राहिल्या थोड्याशा तोडायच्या. हो ना, पाय ना दुर्गा, तुझ्या काकाला सांगितली मी 11 वाजेकडे याल म्हणले तर याचेच आहेत. मग आता तर 11:30 वाजले असतील. तेच तर बापा, येतील. चला आपण तोपर्यंत मिरच्या तोडून घेऊ. आणि काकू, हे पत्तागोबी इथं आली ना तोडायला, ते नाही तोडत का? आता आज बाजारामध्ये मी एकटीच बसीन, काका विकीन बापा. मोठे मोठे पुडके तोडून टाकावं लागतील 10. मग बुधवार बाजार येते, मग बुधवार बाजारला नेईल नारायण. तशीच म्हणत होती मी, ते मोठे मोठे पुडके आहेत तोडून टाकून. काकू, मला रोजी वगैरे पाहिजे नाही, मला भाजीपालाच देऊन द्या. आता का रोजी घ्यायची बापा 12 वाजेपर्यंतची? ठीक आहे ना, तसा कर मग. आता दिवसभर काम केलं असतं तर रोजी घेतलं असतं. तर तसा करशील, जेवढा लागते तेवढा घेऊन घेशील. नाही, आपल्याच हाताने द्याल, तशी मी घेत नाही. आणि दुर्गा, तुला वन पाहिजे की भाजीपालाच पाहिजे? आता तुमची इच्छा. भाजीपाला देत असाल तर भाजीपाला द्या, नाही तर वन देत असाल तर वन द्या. नाही, तू सांग आता. रजनी कशी बोलली? तर ठीक आहे ना, आजची वन नको द्याल, भाजीपालाच देऊन द्याल. आले तरी काकाजी आले. किती वेळ लावला हो तुम्ही? 11 वाजे म्हणली तर 12 वाजवले. तुमच्या तोडूनच तर नाही झाला ना, फक्त का टमाटर ना भेंड्याच तर झाल्या ना. एका वेळेस सगळंही नेता का? तर का अजून डबल येऊ का? वांगे झाले ना, वांगे अर्धा बोरी निघाले. सांगा बरं कसे निघाल तर? अजून मिरच्या तोडायच्या आहेत, आता तोडतो मिरच्या. आणि पत्तागोबीचे पुडके आहेत 10 तोडून म्हणतो. अरे बापरे. येतो मग. का वांगेना टमाटर ठेवून येतो, भेंड्याना पत्तागोबी नेऊन टाकीन. थैले बिले आणलं का? आणलं. चल, हा कॅरेट उचलू लाग. गाडी कोणाकडे ठेवल्या तर तुम्ही? इकडे आणलो असतो का गाडी? इकडे जमते का गाडी आणायला? तिकडेच आहे ना.